अन्नदात्यासाठी अन्न तयार, सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, यासाठी आमदार रोहित पवारांचं कालपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. काल हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले होते. त्याचबरोबर काही महिला शेतकरी आहेत, महिला पदाधिकारी आहेत, त्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभागी आहेत आणि या सर्व महिलांशी मी आता त्या ठिकाणी संवाद साधणार आहे. कालपासून रोहित दादा अन्नत्याग आंदोलन करत आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर या आंदोलनामध्ये सहभागी आहात. एकीकडे सरकार लाडकी बहीण म्हणून त्या ठिकाणी योजना घोषित करताना एकीकडे शेतकऱ्यांच्या महिलांना या ठिकाणी आंदोलनासाठी बसवलं लागतं, काय सांग? कालपासून अन्नदात्यासाठी जे अन्नत्याग आंदोलन युवा आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वात आहे आणि मी स्वतःही अन्नत्याग केलेला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा अन्नत्याग चालू राहणार आहे. आता हा जी योजना आणलेली आहे या सरकारने, खरं तर अत्यंत लबाड आणि फसवी अशी योजना आहे. कालच प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब असं म्हणाले की मी 99% शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ होणार आहे. अत्यंत फसवी योजना आहे ही आणि धांदात खोटं बोलतायत मुख्यमंत्री साहेब. कारण की ह्या योजनेतून फक्त 70% शेतकऱ्यांना फायदा. त्यांना असं वाटत असेल की शेतकऱ्यांच्या लेकींना काही कळत नाही, शेतकऱ्यांच्या लेकींना कॅल्क्युलेशन्स करता येत नाहीत, त्यांना गणित समजत नाही. पण आम्ही आता शेतकऱ्याच्या पोरी पण आता हुशार झालेलो आहे, आम्ही शिकलोय, मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतल्यात. त्यामुळं आम्हाला आता फडणवीस साहेब आणि त्यांचं सरकार आम्हाला फसवू शकत नाही. ते असं म्हणतात की आम्ही तुम्हाला जो लाभ देणार आहे तो 99% म्हणजे 99% शेतकऱ्यांना होणार. कसं होणार आहे बरं? इतक्या अटी आणि शर्ती टाकल्या तुम्ही की इतक्या जाचक आतापर्यंत कुठलीही कर्जमाफी योजना आतापर्यंत एवढ्या झाल्या आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये. आता मला सांगायला आनंद वाटेल की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी जी सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी योजना केली होती, 72,000 कोटीची ती योजना होती. अटी शर्तीच्या शिवायच्या या योजना होत्या. आत्ताच्या अटी एवढ्या आहेत की आम्हाला बीक नको पण कुत्रा आवर इतकी मोठी भयानक अवस्था केलेली आहे. 2019 मध्ये जे शेतकरी ज्यांनी लाभ घेतलाय त्यांना हे सरकार काय म्हणतं की तुम्हाला मी फक्त 50,000 देणार आहे आणि पुढं काय म्हणतं ते की तुम्ही तुमचं कर्ज फेडल्यानंतर, म्हणजे माझ्यासारख्या शेतकरी समजा 10 लाखाचं कर्ज आहे आणि 50,000साठी जर मी ते 50,000साठी मी पुढचे सगळे कर्ज फेडत बसणार आहे का? बरं माझं व्याजच तेवढं झालंय ना आता, म्हणजे माझं व्याज जे माझ्या मोकांडी बसलंय ते फेडायला सुद्धा तुम्ही आम्हाला पुन्हा पुढचं कर्ज भरायला सांगताय. म्हणजे एवढं नतदष्ट सरकार आहे हे की या सरकारनी कॅप बसवली 2 लाखाची कॅप, म्हणजे 2 लाखाच्या वर नाही. आता जिथं आम्ही आहोत, ज्या पंढरपूरमध्ये आमचं हे आंदोलन चाललंय, आमच्या दादांच्या नेतृत्वामध्ये ह्या पंढरपूरच्या आसपासमध्ये द्राक्षाच्या बागा आहेत. तुम्ही पण इथल्या जे द्राक्षाचे जर बागायतदार असतील तर मला सांगा की त्या द्राक्षाच्या बागायतदाराला एकरी 2-3 लाख तरी काढावं लागतं. एका शेतकऱ्याची जर 5 एकराची जर बाग असेल तर त्याला किती लाखाचं झालं कर्ज? तुम्ही 2 लाख देताय, फक्त 2 लाख. शिवाय तुम्ही असं म्हणताय की 2 लाख दिल्याच्या नंतर 2 लाख आम्ही तुम्हाला देतोय, पण 2019ला ज्यांना 2019ला ज्यांना लाभ मिळालाय त्यांनी पुढचं सगळं कर्ज भरा आणि 50. मला सरकारकडून किंवा कृषी मंत्र्यांची स्टेटमेंट 36,000 कोटी रुपयाचा लाभ आम्ही याच्यातून देणार आहे. कुठेतरी स्टंटबाजी करण्यासाठी हा एक केविलवाना प्रकार सुरू आहे. फडणवीस साहेबांनी फक्त आणि फक्त स्टंटबाजी केलेली. ह्याच्या आधी पण मला असं वाटतं की त्यांचा 36,000 हा लाडका आकडा आहे. याच्या आधी 2000ला 7,000 त्यांनी योजना केली होती 36,000. त्याच्यानंतर किती जणांना फायदा दिला? शेतकऱ्यांच्या पोरांना कळत नाही असं म्हणू समजू नये त्या मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या अख्ख्या मंत्रिमंडळाने सत्तेत बसले सगळ्यांनी. किती जणांना तो फायदा? 15,000 म्हणजे 36,000 कोटी म्हणत होता तेव्हा पण 12 ते 13,000 कोटी एवढाच फायदा दिला गेला. आता पण नुसतं बोलायचंच भात आणि बोलाचीच कडी आहे. मी तुम्हाला थोडक्यात कॅल्क्युलेशन सांगते की समजा 2019चे जर शेतकरी आहेत ना, त्या शेतकरी 12,971,000 एवढे शेतकरी आहेत. एवढंच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढचा मुद्दा त्यांचा काय आहे, त्यांनी पुढचा रेग्युलर कर्ज भरतायत, त्यांना किती देणार आहेत ते? 50,000. आणि त्यांनी काय अट्ट टाकले, 4 वेळा कंटिन्यू कर्ज, 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 4 वेळा कंटिन्यू कर्ज भरायचं. अरे तो शेतकरी जेव्हा कंटिन्यू तो कर्ज भरतोय किंवा तो नियमित कर्ज भरतोय तेव्हा तो घरातलं पिडूक मिडूक काहीतरी करून जुनं करून भरतो ना. आणि तुम्ही त्याला फायदा किती देणार आहे? 50,000 रुपयाचा. बरोबर. असे 25 लाख आहेत, असे 25 लाख आहेत. किती झाले मला सांगा? 12 आणि 25 किती झाले? हिशोब येतोय का मुख्यमंत्री साहेबांना? म्हणजे फक्त तुम्ही 70% लोकांना कर्जमाफी देणार आहे, ते पण 50,000. त्याच्यावर नाही ती कर्जमाफी. मला सांगा की जर ते मुख्यमंत्री महोदय हे काही शेतकरी नाहीत, ते सुटाफुटा जातात, ते फक्त स्टंट करतात. ते जे आपले जे आहेत ना प्राईम मिनिस्टर
मोदी साहेबांनी सांगितलं की आता हे महाग झालं तुमचं डिझेल पेट्रोल, तर एक दिवस बुलेटवरनं जाऊन स्टंटबाजी केली. पुन्हा काय, पुन्हा ताफे घेऊनच फिरताय ना तुम्ही. मला सांगा, आता तुम्ही सगळे, आपण सगळे शेतकरी आहोत. 2019च्या शेतकऱ्यांना ते काय म्हणालेत, 2019चा तर त्यांनी लाभ घेतला, त्यांनी आतापर्यंत फक्त 50,000 मला देणार. मला सांगा, 2019 पासून 2026 पर्यंत मी शेतकऱ्याची पोरगी आहे, मला शेती येते. 7 खरीप हंगाम गेली, 7 खरीप हंगाम, 1 2 3 4 5 नाही बघा, 19 मोदा आकडेवारी केली तर 7 खरीप हंगाम गेले. मग 7 खरीप हंगामाचं काय त्याचं नुकसान झालं की नाही झालं? म्हणजे हे मुख्यमंत्री महोदय एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणतात, आणि मग एकदा लाभ मिळाल्यावर पुन्हा 2019चा लाभ मिळाल्यावर शेतकऱ्यांना लाभ नाही, आणि तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय. शेतकऱ्याची पोरं एवढी दूधखोळी राहिलेली नाहीत. मला सांगा, 2025ला पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, ह्या भागातल्या आणि सगळ्या महाराष्ट्रातली शेती करवडून गेली. करवडून म्हणजे पुढे 3-4 वर्ष पुन्हा शेती करता येत नाही शेतकऱ्याला. सगळं नुकसान झालं, पिकं डोरं सगळी वाहून गेलीत. मला सांगा, तो पाऊस पडताना असं म्हणाला का अतिवृष्टी झाली तेव्हा की नाही नाही ह्या शेतकऱ्याने आता 2019चा हे घेतलाय, लाभ घेतलाय, आता पाऊस पडायला नको, वाटोळं करून गेला सगळं, आणि तुम्ही त्या शेतकऱ्यांची थट्टा. पुढचे त्यांचे इतके वाईट आणि जाचक सगळ्या अटी आहेत त्या. ते असं म्हणतात की तुमच्या ज्या काय म्हणूया सहकारी क्षेत्रात जे काम करतात ना, त्यांना हे नाही, ही योजना म्हणजे कर्जमाफी त्यांची होणार नाही. मग ते सहकार क्षेत्रात कुठं काम करतायत, ते तरी काम करतं, दूध संघात काम करतं, कोण काय करतं तर साखर कारखान्यामध्ये कुणीतरी आहे कामाला, हंगामी कामगार आहेत साखर कामगार, त्यांचं पण कर्ज माफ करणार नाहीत. आज साखर कारखान्याची तुम्ही काय अवस्था तुमच्या धोरणाने करून ठेवलेली आहे, म्हणजे किंवा लोकप्रतिनिधी असेल ना तरी पण कर्ज माफ नाहीये. म्हणजे लोकप्रतिनिधी झालं म्हणजे चूक केली का, त्याच्यावर जर कर्ज असेल तर? अशा एवढ्या अटी आणि शर्ती टाकलेल्या आहेत, आणि म्हणून ही जी सरकारची योजना आहे ना की आमची कर्जमाफी योजना नाही, ती कर्ज वसुली योजना आहे. ते गरीब नाडलेल्या ह्या ज्या शेतकरी कष्टकरी जे आहेत त्यांच्याकडून हे वसूल करून घेतात कर्ज, आणि इतका नालायकपणाचा लाज वाटायला पाहिजे ह्या सरकारला की त्यांनी त्या योजनेचं नाव काय ठेवलंय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. ब्रिटिश सरकारने सुद्धा सर्वोत्कृष्ट महिला प्रशासक अहिल्यादेवी होळकर आहेत म्हणून असं कौतुक केलेलं, त्यांचं नाव दिलं ह्या सरकारने या कर्जमाफी योजनेला. या सरकारला लाज वाटायला पाहिजे की तुमचं प्रशासन काय आहे, जे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलंय, शेतकऱ्यांचा जीव घ्यायला उठलंय. म्हणजे रोज ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत, त्याचं तुम्हाला काही घेणं देणं नाहीये. आणि म्हणून ही जी योजना आहे ना, ही एकदम फसवी आणि लबाड, म्हणजे लबाड घरचं आवत नाही, जेवल्याशिवाय काय खरं नाहीये, हे शेतकऱ्याच्या पोरांना कळतं. आणि हे काय आवाहन कराल? कालपासून प्रशासनाच्या वतीने संपर्क साधला जातो, कृषी मंत्र्यांना असेल, प्रशासनाला असेल, भगिनी म्हणून काय आव्हान असेल? इथं महाराष्ट्राचे युवा नेते रोहितदादा पवार अन्नत्याग आंदोलन करतायत. उपाशी राहणं ही चांगली गोष्ट नाही, पण ह्या सरकारनं, हा जो ट्रिपल इंजन बोगस सरकार आहे, ह्या सरकारनं आज जे शेतकरी कसा उपाशी राहील असं धोरण या कर्जमाफी योजनेतनं राबवलं. आमच्या काही मागण्या आहेत आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. जोपर्यंत त्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं अन्नत्याग आंदोलन आहे ते चालूच राहणार आहे. तर मागण्या ज्या आहेत त्या ठाम आहेत, आणि ते होईपर्यंत, मान्य होईपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन त्या ठिकाणी सुरूच राहिला असं आहे. आणखी काही महिला पदाधिकारी आहेत, भगिनी आहेत या आंदोलनामध्ये. काय सांगसाल, या आंदोलनामध्ये तुम्ही सहभाग आहेत? मी डॉक्टर मृदुला तळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उपप्रदेशाध्यक्ष आहे. आमच्या सरकारकडे ज्या काही मागण्या आहेत आणि रोहितदादांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याला आमच्या महिला आघाडीतर्फे पूर्ण पाठिंबा आहे, आणि आम्ही कालपासून रोहितदादांसोबत इथेच थांबलेलो आहोत, आणि आमच्यापैकी काही महिला भगिनी उपोषणाला पण बसलेल्या आहेत. आमचं एकच म्हणणं आहे की जो अन्नदाता आहे, आपल्या संस्कृतीमध्ये अन्नदाता सुखी भव असं म्हटलं जातं, तर मुख्यमंत्री साहेबांनी या उक्तीप्रमाणे आमच्या अन्नदात्याला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि हे जे ते काही म्हणत आहेत की ही स्टंटबाजी आहे, तर ही स्टंटबाजी नाही. आम्ही सगळे शेतकरी कुटुंबातून आहोत, त्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांबद्दल तळमळ आहे आणि आम्हाला सत्य परिस्थिती काय आहे याची जाणीव आहे, म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी इथं आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि रोहितदादा पवार हे सुद्धा स्वतः शेतकरी कुटुंबातून येतात, आणि म्हणून त्यांनी त्यांची जी काही तळमळ आहे त्यासाठी ते इथं बसलेले आहेत. आणि ही स्टंटबाजी नव्हे. भाजप सरकारमध्ये जे काही मंत्री आणि जे काही मुख्यमंत्री आहेत ते शेतकरी नाहीत, त्यामुळे त्यांना शेतकऱ्याच्या
प्रश्नांची जाणीव नाही. आम्हाला इथे ग्राउंड लेवलला काम करताना शेतकऱ्यांचे इथे किती हाल होत आहेत ह्याची जाणीव आहे आणि त्याच्या तळमळीसाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत. तर सरकारने याचा लवकरात लवकर विचार करून हे जे काही आमचे मुद्दे आहेत त्याचा विचार करावा आणि हे प्रश्न सोडवावा आणि सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मी मुख्यमंत्री साहेबांना आमच्या पक्षातर्फे, आमच्या सर्व महिला भगिनींतर्फे, आमच्या शेतकऱ्यांतर्फे विनंती करते. धन्यवाद. कालपासून आंदोलनाला सुरुवात होण्याच्या अगोदरपासून मी तुम्हाला बघतोय. गाडगे महाराज मठामध्ये सुरुवातीला तुम्ही होता. पोलीस प्रशासनाकडून त्या ठिकाणी कुठेतरी बॅरिकेडिंग केलं होतं. महिला भगिनी म्हणून या आंदोलनात दादांच्या बरोबर तुम्ही सहभागी झालेला आहेत. कालपासून या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. काय ह्या आंदोलनामध्ये तुम्ही अनुभवताय आणि प्रशासनाला, सरकारला काय आवाहन असणार? आपण पाहिलं तर आमचे आमदार आदरणीय रोहितदादा पवार शेतकऱ्यांसाठी आवाज उठवतायत. याला स्टंट म्हणू शकत नाही. ज्या माणसाला खरी शेतकऱ्याविषयी तळमळ आहे तोच एक शेतकऱ्यांचा पोशिंदा म्हणून या आंदोलनात सहभागी. तसं पाहिलं तर रोहितदादांचा कालपासून मी स्वतः स्टेटमेंट बघते की ज्यांनी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले तो माणूस आज शेतकऱ्यांसाठी उभा आहे. आपण पाहतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा इतर सर्व नेते असतील, आपण पाहिलं तर कोणी हे धाडस करत नाही. अन्नत्याग त्यांनी आंदोलनाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत केले. त्याला स्टंट म्हणण्यापर्यंत ते टीका करू शकतात, पण ते शेतकऱ्यांसाठी बांधावर उतरून किंवा शेतकऱ्यांसाठी असा अन्नत्याग करून खऱ्या त्यांच्या भावना जाणून घेण्याची त्यांच्यात हिंमत पण नाही आणि ते करू पण शकत नाहीत. तर हे रोहितदादांनी केलेल्या आंदोलनाला एक शेतकरी कुटुंबातील मुलगी म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून किंवा रोहितदादांचा एक कार्यकर्ता म्हणून किंवा पुरोगामी विचाराच्या या पवित्र भूमीत पंढरपूरच्या जे रोहितदादांनी आंदोलन सुरू केलंय याला आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या किंवा सर्व माझ्या भगिनींच्या सहकाऱ्यांच्या वतीने माझा पाठिंबा आहे. कारण आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना अन्नधान्याला भाव नाहीये, कोणत्याच दूध, सगळ्या गोष्टीत महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. आपला भारत देश फक्त कृषी प्रधान म्हणण्यापुरतं फक्त कागदावर राहिलाय असं वाटतंय. कारण दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या मुलांच्या आत्महत्या या गोष्टी वाढतच चालल्यात. त्यामुळे याला कुठेतरी आळा बसायचा असेल तर आपल्याला शेतकऱ्यांना स्थिरस्थावर केलं पाहिजे, शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे. शेतकरी जगला तरच आपण जगू शकतो ही भावना सर्व मंत्र्यांच्या, जसे रोहितदादांच्या मनात आहे तशी सर्वांच्या मनात असावी. आणि याला स्टंट वगैरे न म्हणता ही शेतकऱ्यांविषयीची जाणीव समजून आदरणीय रोहितदादांच्या आंदोलनात या सर्व मागण्या मान्य केल्या तर सर्व महाराष्ट्रातील, देशातील शेतकऱ्यांचं हित यातच आहे आणि शेतकऱ्यांचं हित ज्यात आहे त्यातच देशाची प्रगती होईल असं मला वाटतं. काय सांगसाल? या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे, एक लाडकी बहीण म्हणून रोहितदादांच्या बरोबर सहभागी होत असताना इकडे सरकार बहिणीसाठी योजना आणते आणि त्याच बहिणींना आंदोलनामध्ये उतरावं लागते. सर्वप्रथम तर बहिणींसाठी योजना आणली खरी, पण ती योजना प्रॉपरली चालली नाही. तुम्हाला माहितीच आहे कितीतरी लाडक्या बहीण योजनेमधल्या बहिणी आता त्या लाभापासून बाहेरच आहेत, त्यांना तो लाभ मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या दिवशी सरकारने ही कर्जमाफी जाहीर केली त्याच दिवशी मी तो GR वाचला आणि ज्या क्षणी मी तो GR वाचला त्या क्षणी मी व्हिडिओ टाकलाय. कारण मला त्या क्षणीच कळालं की अरे बापरे, हे काय झालंय. म्हणजे कर्जमाफी म्हणतायत पण ऍक्च्युली ही कर्जमाफी नाहीये, ही तर कर्ज वसुली आहे. आणि त्या क्षणीच मी लगेच व्हिडिओ बनवला आणि पोस्ट केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या आंदोलनामध्ये मी शेतकऱ्यांसाठी आले आहे आणि शेतकऱ्यांची तळमळ, शेतकऱ्यांचं हित, आणि मी सुद्धा एक शेतकरी कुटुंबातली मुलगी आणि शेतकरी कुटुंबातीलच सून आहे. त्यामुळे मला शेतकऱ्यांचं दुःख जे आहे ते मी जवळून पाहते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला माहितीये की आपला जो हक्क आहे तो आपल्याला मागून घ्यावा लागतो. हक्क सहजासहजी कोणीही देत नाही. आणि सगळ्यात जास्त अन्याय जर कोणावर झाला असेल तर सगळ्यात जास्त अन्याय हा आपल्या देशातील शेतकऱ्यांवरती होतो. शेतकरी हे जगाचा पोशिंदा असून आपण सर्वजण जे अन्न खातो ते शेतकरी पिकवतात. जर शेतकरीच राहिले नाही तर आपण काय खाणार. म्हणजे शेतकरी संपला म्हणजे आपण सर्व संपलो, ह्याची जाणीव सरकारने ठेवली पाहिजे. आणि सरकारला एवढीच विनंती आहे की ज्या आमच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर त्यांनी पूर्ण कराव्या. एव्हाना थोड्या वेळापूर्वीच एक दादांनी इंटिमेशन दिले की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ह्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं चालू होती. तर सरकारने ह्या सर्व गोष्टीची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी करावी. कारण शेतकऱ्यांना ही हक्क आहे, शेतकऱ्यांचा कोणीही भीक मागत नाही, हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि तो हक्क मिळवण्यासाठी सर्व शेतकरी उद्या रस्त्यावर उतरतील. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस अशी सिच्युएशन येते की तुम्ही आता पाहताय सगळं पूर्ण आपला सोलापूर जिल्ह्यामध्ये कितीतरी ठिकाणचे केळीचं नुकसान झालेलं आहे, केळीचं नुकसान होत आहे. परत दुसरे संकटमध्ये आपला पूरग्रस्त भागामुळे माड्यातील कितीतरी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं. मग हे शेतकऱ्यांचं नुकसानच जर भरलं जात नसेल
तुम्हाला माहिती आहे की माढा तालुक्यातील काही गावामध्ये ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस तेथील जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांकडे फी भरण्या एवढी सुद्धा पैसे नव्हते. त्यावेळेस मी फीस भरण्यासाठी सुद्धा मागणी केली होती, परंतु पूर्ण त्यांची फीस काही माफ झाली नाही, परंतु परीक्षा शैक्षणिक शुल्क माफ झालेलं आहे. तर शेतकऱ्यांची मुलं कशी जगणार? आणि जर तेच जगले नाही, तेच वाचले नाही, तर बाकीचे तुम्ही कितीही मोठे असाल, ऑफिसर असाल किंवा कोणतेही नेते असाल, तर त्यांना अन्न कुठून मिळणार? त्यामुळे सर्वांनी शेतकऱ्याचा, ह्या जगाच्या पोशिंद्याचा विचार करावा आणि सरसकट सन्मानपूर्वक आणि न्यायपूर्वक अशी कर्जमाफी लवकरात लवकर सरकारने जाहीर करावी, हीच या आंदोलनातून विनंती आहे. तर या होत्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या काही सावित्रीच्या लेकी, महिला पदाधिकारी, आणि त्यांची हीच मागणी आहे की शेतकऱ्यांना सरसकट त्या ठिकाणी कर्जमाफी द्या, कुठल्याही अटी आणि शर्तीमध्ये अन्नदात्याला अडकवू नका. आणि रोहित पवार जे आमदार आहेत, जे कालपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले, त्यांच्या सोबत या सर्व महिला भगिनी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. तर या सर्वांचं एकच मागणं आहे, अटी आणि शर्तीशिवायची कर्जमाफी त्या ठिकाणी घोषित करा. आणि आमच्या सावित्रींच्या लेखीचा, तुमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या बहिणींचा सुद्धा आपण त्या ठिकाणी सन्मान करा. कॅमेरामॅन गोपाळ माळीसह समाधान काळे, एबी मराठी न्यूज, पंढरपूर.